आहे आणि महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तरपणे आढावा घेऊयात। भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठीच काल पंतप्रधान मोदींनी सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित केलं अशी टीका ही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर काल साहिबजादा फरहान यानं मैदानामध्ये जो प्रकार केला त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं त्याच्या कंबरड्यामध्ये लाथ मारायला हवी होती अशी संतप्त प्रतिक्रिया देखील राऊतांनी दिली आहे। यावेळी बोलताना राऊतांनी अमित शहा आणि जय शहा यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे। प्रधानमंत्री एरवी 8 वाजता त्यांचं 8 ही धक्का देण्याची वेळ आहे देशाला। मग काल 5 वाजता का बोलले? काल ते 5 वाजता यासाठी बोलले की देशानं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा, बरं का। ती व्यवस्था म्हणजे किती हे महान राष्ट्रभक्त आहेत। 8 वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा, भाजपा समर्थकांना पाहता यावा भारत पाक क्रिकेट सामना, म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी 5 वाजता जीएसटीची घोषणा केली। क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी, का? त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं। मग काल हे कृत्य केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहबजादा फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे। हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे। मी तर आज म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत, जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे। इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात, जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं, पण आता जय शहाला तरी द्या। दे दो जय शाह को भारत रत्न, इतना बड़ा काम कर रहे।